सीधे साधे अक्षय अक्षय देखिए गेंद को परखा, हल्के से पुश करने का प्रयास किया था पर यहाँ पे संगम कुछ हुआ नहीं और डॉट गेंद। अक्षय यस सर, हाँ पहले गेंद में कैच आउट रहे तेजा और यहाँ पे एक अच्छा शॉट स्ट्रेट ड्राइव में 4 रनों का इजाफा, वापसी बढ़िया रही है। यस डीजे, जबरदस्त चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये। क्या खाता खुला है चौके की सहायता से पहले गेंद में। या सतीशजी चौधरी साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे। कुडन टीमला देखील विनंती आहे की आपण या, आपल्यासोबत देखील एक फोटोशूट होणार। कुडन टीम यांना विनंती आहे, या आपण स्वागत करायचं आहे या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये। आपण प्रथमतः इथे आलेले आहेत तर विनंती आहे आपण या। सतीशजी चौधरी साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे। ओट कॉम्बॉक्स यस, या वेला इस बार हवा में है, फिर एक बार गेंद लॉन्ग ऑफ में पकड़ा कैच और फिर एक बार झटका मिला है। आज के दिन में कमाल कैच एंड कैच देखने को मिल रहा है। यस डीजे, हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। बैटर्स मैदान में आए हैं। बैटर्स भावेश, 2 अच्छे बल्लेबाज अगर हम देखेंगे, तेजस तेजा प्रशांत एक हार्ड हिटर बल्लेबाज है, बड़ी जिम्मेदारी निभाते हैं और पावर प्ले में उनका खेल जो बहारदार होता है वो आज नहीं देखने को मिला। सुबह से हम यही देख रहे हैं, अच्छे अच्छे बल्लेबाज कैच आउट के माध्यम से। पहले मैच में भी हमने देखा था सुजल को पहले गेंद में कैच आउट, तेजा को आज पहली बार देखा हमने पहले गेंद में कैच आउट और यहाँ पे हल्के से पुश आते आते कर दिया है कट और डिक्लेयर जोन में गेंद गई है 1 के माध्यम से। फिर एक बार रनों में परिवर्तन होगा। ओवर की समाप्ति, 6 रन बने हैं और 2 विकेट का नुकसान है। यहाँ पे 2 बड़े झटके मिले हैं। स्ट्राइक को फिर एक बार रोटेट किया जाएगा, बिल्कुल ओवर की समाप्ति होगी। और भावेश और अक्षय के बारे में देखते हैं कि एक अच्छे शॉट की सहायता से एक स्ट्रेट ड्राइव के द्वारा एक चौका डटाया है और परिवर्तन दिखाया है स्कोर के लिए। बहुत ही बढ़िया योगदान है। एक तरफ एमसीसी वार्ड 1 टिकरीपाड़ा देख रहे हैं, बहुत ही बढ़िया टीम है, बिल्कुल अच्छी जाने मानी टीमें यहाँ पे मौजूद और जिस तरीके से योगदान दिया जा रहा है खेल का, बहुत ही बढ़िया खेल। अगली गेंद लेके आए हैं गेंदबाज कौस्तुभ, खेला गया है गेंद को शॉर्ट लेग की दिशा में, बहुत ही अच्छी फील्डिंग का नज़ारा, लेकिन एक को नहीं रोक पाएंगे। स्ट्राइक को रोटेट किया है बिल्कुल अक्षय, यहाँ पे जिस तरीके से एक अच्छी गेंद का शॉट का नज़ारा दिखाया है चौके के माध्यम से। देखते हैं अपनी टीम के लिए कितना योगदान बढ़िया देंगे। ऐसा कुडन टीम का मैं फिर एक बार मंच पे हार्दिक स्वागत करता हूं। चलिए मंच पे आइएगा, आपका हार्दिक स्वागत किया जा रहा है। पांडवास 11 प्रीमियर लीग में हमारे कमेटी के अध्यक्ष संदेशजी चौधरी जब रहते हैं मंच पे तो हम सभी का तहे दिल से स्वागत किया जाता है। तो यहाँ पे मंच पे पुष्पगुच्छ के सहायता से हार्दिक स्वागत किया जाएगा। देखते हैं अगली गेंद, यहां पे एक दमदार शॉट आया, गेंद आई, उठाया, बल्ला लगाया है, छक्का। यस, सहायता से परिवर्तन आया है, स्कोर पहुंचा है 13, 313 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया योगदान रहा है यहाँ पे अक्षय का, क्योंकि वापसी करने में हुनर दिखाते हैं। हमेशा ही उनका खेल नजर आता है, जब भी क्रीज पे खड़े रहते हैं या फिर गेंदबाजी करते हैं, दर्शकों को अपने ओर आकर्षित करते हैं, ये इनकी खासियत है।
फिर एक बार बैठा शॉट खेलने का प्रयास था और पाल बाल बचे हैं, थोड़े से दूर रहे शॉट्स करने के फिल्टर्स और मौका भी मिला है। देखते हैं, कहते हैं पकड़ो कैच पकड़ो मैच। देखते हैं यहाँ पे क्या होगा, क्योंकि एक मौका तो मिला है। कल हमने देखा जिसको जिसको मौका मिला इतिहास रचा है उन्होंने, बड़ी लंबी पारी का योगदान दिया गया है। तो आज इस मैच में क्या अक्षय का ये मौका और भावेश 11 के लिए क्या दिखा देगा। चौका और छक्के का फिर एक बार नजराना, फिर बहुत ही बेहतरीन गेंद आई, डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई। लेग बाय के माध्यम से एक रन यहाँ पे मिलता हुआ धीरे से हॉल से स्कोर 15 पे पहुंचा हुआ है। 15-15 ऑन द बोर्ड। यहाँ भी देखिए फिर एक बार हुक किया है, लेकिन इस वक्त गलती नहीं होगी। मौका मिला था एक, लेकिन अगले पल में फिर एक बार कैच। यस डीजे हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. ध्रुव उर्फ वेदू, वाड़वन एक्सप्रेस, बहुत ही खतरनाक स्पीड रहता है इनके गेंद में। 130 135 में भी गेंदबाजी को साकारते हैं। और यहाँ पे तो छोटा मैदान है, अगर रफ्तार देखने को मिलेगी कि नहीं मिलेगी, क्योंकि जिम्मेदारी हमारे विकेट कीपर की ऊपर रहती है। लेकिन वेदू की गेंदबाजी में विकेट कीपिंग करना एक मुश्किल रहता है, लेकिन काफी अच्छी तरीके से निभाते हमारे विकेट कीपर। ओहो, फिर एक बार अच्छी गेंद, देखिए रफ्तार वाली गेंद आई, हाथ से छूट गई और डिक्लेयर जोन में पहुंची है। 1 रन। बहुत ही अच्छी गेंद आई, बहुत ही अच्छी गेंद आई। यहाँ पे एक में तब्दीली 16 ऑन द बोर्ड। ध्रुव वे तो काफ़ी अच्छे रफ्तार वाले गेंदबाज है, काफ़ी अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हैं हमेशा। एमसीसी वार्डवन के लिए क्या टूर्नामेंट में योगदान दिया गया था, यादगार काम निभाते हैं। जैसे यशस्वी क्रिकेट क्लब द्वारा बाहर में बहुत ही बढ़िया रोमांचित मैच हमने देखा था। यहाँ पे यॉर्कर की गेंद और क्लीन बोल्ड। यस डीजे हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. गेंदबाज। और सुबह से हम देख रहे लो स्कोर देखने को मिल रहा है स्कोर बोर्ड पे। पहले मैच में 17 रन बने थे, 18 का लक्ष्य दिया था। दूसरे मैच में 21 का लक्ष्य दिया था। और अभी देखते हैं, अभी भी
गेंद ने जबरदस्त मैच। ओ यहाँ पे फिर एक बार बैकफुट पे आए, हल्के से पुश किया है निहाल ने और देखा कि गेंदबाजी बड़े शॉट खेलने को कोई मौका नहीं दे रहे हैं या ऐसी गेंदें आ रही है जिसमें बड़े शॉट को जिस तरीके से एक अच्छे शॉट, एक छक्का और एक चौका अक्षय ने दिखाया, फिर इसके बाद अब बहुत कम देखे गए हैं। चेसिंग में थोड़े से 2-1 शॉट बनते हुए नजर आए हैं, लेकिन बड़े शॉट बहुत कम देखने को मिले आज के दिन में। कल के दिन में हमने देखे थे छक्के की 2 बार हैट्रिक लगी गई थी। तो तेजस जय बजरंग कलोली टीम के बल्लेबाज ने पहले ही मैच में पहले इनिंग में छक्के की हैट्रिक दिखाई दी। फिर हमारे चेतन ने जो तेलुएपाड़ा वानगांव से बिलोंग करते हैं उन्होंने 4 गेंदों में 4 छक्के लगा के दिखाए। तो विकेट के माध्यम से अमोल स्कोर झालेला आहे तो म्हणजे 19। तो कल हमने विकेट हैट्रिक देखी थी अमोल की। प्लीज विनंती असेल तिकडे जेवढ्या बाईक आहेत ना त्या बाईकचे जे आरसे आहेत ते फिरवून टाका। जिकडे आमचा डिंगडॉंग संघ बसलेला आहे, डिंगडॉंग संघ तिकडे जेवढ्या गाड्या आहेत ना त्यांचे आरसे फिरवा, आपल्या कॅमेरामनला थोडासा त्रास होतोय। तिकडे BMW कडे का तिकडे BMW कडे जे गाड्या आहेत बाईक्स त्यांचे जरा आरसे थोडेसे फिरवून टाका, आमच्या कॅमेरामनला थोडासा त्रास होतो आहे कारण शूट करताना नक्कीच थोडासा त्रास होतो। तर गोलंदाज राज आलेला आहे, 4थं षटक घेऊन धावसंख्या मात्र 19 वर स्थिर आहे। ओहो पुन्हा एकदा चूक, क्रॉस बॅटने खेळण्याचा चेंडू सरळ आला विकेटवर आणि उद्ध्वस्त झाली आहे विकेट। यस DJ हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। बॅट्समॅन कोणता गेला? साहिल पाठमध्ये काय दिक्कत नाही ना काय रे? येस बॅटरचा साहिल। पाहूया राज मात्र पहिल्या चेंडूवर चांगला राज करतोय, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जयचं मात्र फसला, 1 धावाचं योगदान देऊन डकआउटला आला आहे। खूप खराब स्थितीतले सामने आजच्या दिवसात, यावेळेला स्ट्रेट ड्राइव्हला चांगला फटका सजवला जातोय, वन बाउन्सिंगचा चौकार घेऊन आलाय साहिल, दाखवतोय नजराना चौकाराचा। या जबरदस्त चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये। यस ज्या पद्धतीने MCC टिकरीपाडा याने नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीची चांगली करामत कामगिरी दाखवली जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे। 4 गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत असताना तर आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला। 1 षटकार 1 चौकार अक्षय आणि आता 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। तो या ठिकाणी साहिलच्या फळीतून दरम्यान सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते। बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव येते आहे आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या 24 वर पोहोचते आहे, 24 आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच आजच्या दिवसातला थोडासा फर्स्ट इनिंग मधला चांगला स्कोर पाहायला मिळतो आहे, 1 आकड्याने जरी पुढे का असूनच परंतु 24 पर्यंत मजल जाते आहे। 4थं षटक मार्गस्थ आहे, अजून 5वं षटक शेष आहे। याही वेळेला चांगला टोला देण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे, ग्राउंड आउटने शॉट जातो आहे। सुरेखाचं क्षेत्ररक्षण आहे आणि एकेरी धावेने समाधान मानावं लागते आहे। सुंदर कामगिरीचा प्रयत्न आहे कारण राजने पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतल्यानंतर नवा फलंदाज साहिल आणि त्याने त्या स्ट्रेट ड्राईव्हला चौकार दाखवला, त्यानंतर सिंगल अशी धावसंख्या 25 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे। ओहो
पुन्हा एकदा चांगलं व्हेरिएशन दाखवलं जाते आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी घेऊन आला गोलंदाज राज. कारण इकडे आजचा दिवस मात्र नक्कीच चेंडू ज्या पद्धतीने खेळ दाखवतो आहे, सुंदर सुंदर गोलंदाजी आणि गोलंदाजी चाललेली पाहायला मिळते आहे. कधीतरी एखादा दिवस असा देखील असतो जिकडे फलंदाज आपल्याला मोठी कामगिरी करू शकत नाही, गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. काल फलंदाजांचा दिवस होता, आज गोलंदाजांचा दिवस आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, खेळला जातो आहे डीप कव्हरकडे. क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु तेवढीच चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळत आहेत. 2 धावा परिपूर्ण होतात. नक्कीच इकडे मात्र षटकाची होती समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 पाहायला मिळत आहे. 27 ऑन द बोर्ड. यस डीजे. शेवटचं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा ध्रुव. वेदू या ठिकाणी आपली गोलंदाजीसाठीचा पुन्हा एकदा तयार झालेला सज्ज झालेला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये वेदूने 4 धावा 1 विकेट असं योगदान दाखवलं होतं. यावेळेला पहिला चेंडू घेऊन आलेला आहे, उंच टोला आहे, मिड विकेट खाली क्षेत्ररक्षक आहे, सुंदरसा झेल पुन्हा एकदा आहे. पुन्हा एकदा विकेटचा पटका मात्र इकडे मिळतो आहे. ज्या पद्धतीने आपण यूट्यूब चॅनल बघता आहेत नक्कीच व्ही नेटवर्क्स आणि यूट्यूब लाईव्हला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे मात्र चाललाय पांडवाज 11 प्रीमियर लीग 2026 आणि आजचं पॅनल अखिल भारतीय भंडारी समाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यस डीजे. या ठिकाणी न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेला आहे. तरंग धावसंख्या 27 वर स्थिर आहे. 5 चेंडू शेष आहेत. पाहूया तरंग आणि साहिल ही जोडी काय करते आहे. या ठिकाणी एक नजराणा पाहायला मिळेल का जो धावसंख्येला वळण देईल. यस आला चेंडू, टोला दिला जातो आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षण आहे, जम्पिंग करून क्षेत्ररक्षित केलं जातं आहे आणि धावसंख्या सिंगल आपल्याला पाहायला मिळते आहे. एक धावसंख्येने वाढ होते आहे. धावसंख्या 28 अजून सुद्धा 4 चेंडू आहेत. पाहूया 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये किती धावा घेतल्या जातील आणि धावसंख्या कितपर्यंत मोजली जाईल. दरम्यान आजच्या दिवसातला चांगला स्कोर मात्र नक्कीच 28चा पाहायला मिळतो आहे. कारण आजचा दिवस अधिराज्य गाजवलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्याने प्रथम गोलंदाजी केली त्याने अधिराज्य गाजवलेलं आहे. पहिल्या सामन्यापासूनच आपल्याला पाहायला मिळालं आहे. दरम्यान तर लॉंग ऑनकडे टोला येतो आहे, सिंगल आहे. इकडे मात्र कॉल घेतला नाही आणि रनआउटच्या माध्यमातून साहिलला परतावं लागतंय डकआउटला. या हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. याचा न्यू बॅटर्स अक्षित मैदानामध्ये आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 ऑन द बोर्ड. 29 मोठी बॉटलच भरून दे. या ठिकाणी डाकोरा फलंदाज आहे. चेंडू थोडासा खराब येतो आहे. नक्कीच अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने बहाल केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 30 धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत. हा ना करता करता मात्र पुन्हा एकदा वरोर संघाने मात्र टॉप स्कोर गाठला आहे. या ठिकाणी या मैदानावर आजच्या दिवसातला 3रा सामना लो स्कोरचे सामने पाहायला मिळत आहेत. आज मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. काय चेंडू आणि वेग, अप्रतिम कामगिरी गोलंदाजांकडून होताना, वेदूकडून होताना पाहायला मिळते आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. याचा शेवटचा चेंडू असेल. 2 आहेत ना. ओके सर. 2 चेंडू शेष.
यावेळेला टोला दिला जातो आहे, कव्हर क्षेत्रामध्ये आहे, एक धाव पूर्ण, दुसरीची धाव ठोकली आहे, तिसरी देखील घेतील का, परंतु नाही थांबणार. धावसंख्या 2 ने वाढली आहे, धावसंख्या 32. 3-2 ऑन द बोर्ड. सकाळी आपण बघितलं पहिला सामना डिंगडॉंग आणि कुडन यांच्यामध्ये होता, अवघ्या 17 धावांवर रोखलं डिंगडॉंग संघाला. त्यानंतर दुसरा सामना आपण बघितला वाढवण आणि उनबाट यांच्यामध्ये होता, तिकडे देखील 21 धावांवर रोखलं गेलं होतं. इकडे मात्र थोडीशी सरशी आहे आणि धावसंख्या 33 धावांवर पोहोचलेली आहे. 33 ऑन द बोर्ड आहे आणि 34 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. पाहूया हे 34 धावांचं लक्ष कसं गाठलं जाईल का रोखलं जाईल हे मात्र नक्कीच कळणार आहे. दरम्यान पुढचा सामना देखील असणार आहे, तो म्हणजे अगला मैच अनाउंस किया जा रहा है, नारगोल नवयुवक वर्सेस वरोर प्रकल्पाधित लोक उत्कर्ष संस्था असा संघाचं नाव आहे. तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी कर्णधारांनी यायचं आहे. तर टॉसची कामगिरी करतील माझे परममित्र प्रीतमजी घरत. चला लवकर लवकर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या. नारगोल अगला मैच आपका है, टॉस के लिए भेजिए कप्तान को और आपके खिलाफ वरोर की टीम होगी, वरोर प्रकल्पाधित लोक उत्कर्ष संस्था. चला बोथ ऑफ टीम कॅप्टन या, आपण आमच्या मान्यवर आपली वाट बघतायत टॉससाठी. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी या लवकरात लवकर. चला दोन्ही टीमचे कर्णधार जर आता आले नाही तर मात्र ओव्हर कमी करण्यात येतील, हे लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत,
टॉस बॉक्सकडे. दोनों टीम के कैप्टन आ जाइए, नहीं तो ओवर कम किया जाएगा अगले मैच का. टॉस के लिए आइए. चलो अगला मैच नारगोल और वरूर प्रकल्पाधित लोक उत्कर्ष संस्था, दोनों कप्तान को आमंत्रित किया जाता है. जल्दी जो नहीं आएगा उसको पेनल्टी लग सकता है, याद रखिएगा. सुबह कल भी हमने पेनल्टी लगाया था, आज सुबह भी पेनल्टी दिया है 1 ओवर का पहले मैच को. चलते हैं मैदान के बीच में जहां पे शुरू हुआ है, उद्दिष्ट जीत का लक्ष्य रखा हुआ है 34 रनों का और एक अच्छा मैच. देजा की गेंदबाजी, ओपनर बैटर्स मैदान के बीच में हर्ष और ध्रुव बल्लेबाजी साकारते हुए. हर्ष खेल रहे 4 रनों पे. फिर एक बार शॉट है, फंसा हुआ है और अक्षय विकेट कीपर है, पकड़ेंगे कैच. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. यस, सतीशजी चौधरी साहेबांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातली 4थी मॅच आपल्या भेटीला येत आहे. अखिल भंडारी समाज, अखिल भारतीय भंडारी समाज पॅनल आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात उपस्थित होताना, दोन्ही टीमचे कर्णधार. आणि सतीशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते करूया टॉस. नेक्स्ट मॅच. नारगोळ आणि वरोर जाऊया टॉसकडे आणि कॉल असेल नारगोळ टीमचा. PPL है और डेन रिसॉर्ट. टॉस किया जाएगा. PPL और PPL. मान्यवरांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर विराजवणं आदरपूर्वक. बेस्ट ऑफ लक देते असताना आमचे मान्यवर. टॉस जीता है आपने, क्या लेंगे? फील्डिंग लेना सोच. यहाँ पे खेले पहले की पहली बार आए, पहली बार आए. कैसा लगा यहाँ पे आके, क्या कहेंगे इस ऑर्गेनाइजर के बारे में? बहुत मस्त ऑर्गेनाइज है. 2 दिन से कल से हम ऑनलाइन भी देख रहे हैं. बहुत मस्त चल रहा है, टाइम टू टाइम, और लेट आएगा उसको पेनल्टी भी दे रहे हैं. बहुत अच्छे चल रहा है टूर्नामेंट. कितने रनों के अंदर रोकना चाहेंगे? हम कम से कम 30-35 रन पे रुकना चाहेंगे. देखा जाए तो कंक्रीट विकेट है. आपको कौन से विकेट पे प्रैक्टिस करते, कंक्रीट की माटी पे? हम कंक्रीट माटी दोनों पे प्रैक्टिस करते हैं और लेदर भी है सब. बेस्ट लक दूंगा आपकी टीम को. जाऊया बरोबर टीमच्या कर्णधाराकडे. बॅटिंग आलेली आहे, मनासारखं का मनाविरुद्ध? मनाविरुद्ध झालेला आहे. आमची इच्छा होती की आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घ्यावं. आता बॅटिंग करायचे, किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? बघूया, आमच्यात बॅट्समॅन आहेत 40-50 धाव्यापर्यंत. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? संदेश भाऊबद्दल काय म्हणणार, या ऑर्गनायझर टीमबद्दल काय म्हणणार? ते म्हणजे खूपच असे चांगले, म्हणजे मी ओळखतो त्यांना, आमच्या मागेच मॅच झालेल्या होत्या, आम्ही एकाच टीममध्ये होते. बेस्ट लक तुमच्या टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, नारगोळ टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडलं आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद यस कॅमेरा. यस यस यस. चांगला फटका आलेला आहे, षटकार आलेला आहे. घेऊया संगीताचा आनंद. या काय ऊर्जा आहे. मधून धावसंख्या पोहोचली आहे 11 वर. 1-1 निले 1. अक्षय पुन्हा एकदा चांगला कमबॅक करता आहेत. यावेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु ही कमालीची जोडी आपल्याला एक ठिकाणी पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने कोस्तोबला आपण बघता आहेत, सुंदर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर ध्रुव अजून आपलं खातं उघडलेलं नाही आहे, या ठिकाणी संधी मिळते आहे. पाहूया या संधीचा कुठल्या पद्धतीने कामगिरी केली जाईल. गोलंदाजीला अक्षय आहे, एक चांगला होतकरू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून सुरेख गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते आहे. व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न आहे, टोला दिला जात आहे पॉइंटला. एक टप्पा आणि चौकार सीमारेषा पार. यास जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये.
याचे ही तर क्रिकेटपटूंची शान पांडवाज 11 प्रीमियर लीग. आहा, पुन्हा एकदा उंच आहे माझा झोका, षटकाराचा बेमिसाल आहे नजराणा. या हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. धावसंख्या पोचलेली आहे 22. 22 ऑन द बोर्ड. काय दोन दमदार षटकार, एक चौकार असं योगदान. 2 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. काय चमत्कार पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये स्कोरच होत नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये लवकर सामने देखील संपवण्याची कामगिरी फलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक आगळा वेगळाच दिवस आजचा पाहायला मिळतो आहे. जास्तीत जास्त गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजीचा मारा देताना पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये आम्हाला हवी असते क्रीडाप्रेमी रसिकांना फटकेबाजी, परंतु आज विरुद्ध दिशेला वारं वाहतो आहे की काय असं म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा एक वाईटचा इशारा येतो आहे. अक्षयची लेंथ लाईन बिघडवून ठेवली या फलंदाजांनी, कारण ध्रुव आणि कौस्तुभ हे दोघं सुद्धा फलंदाज षटकाराच्या या माध्यमातून खेळी दाखवताना पाहायला मिळत आहेत. निगेटिव्ह गोलंदाजीचा प्रयत्न आहे आणि फसवी चेंडू आले तर काहीतरी पाहायला मिळू शकतं, परंतु नाही. याही वेळेला पुन्हा एकदा चांगला टोला देण्याचा प्रयत्न आहे, परंतु मिडाफकडे सुरेख क्षेत्ररक्षण आहे. निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतो आहे आणि निर्धाव चेंडूने सांगत होते आहे ही षटकाची. तर धावसंख्या 25 वर स्थिर आहे, 23 वर स्थिर आहे. 23 धावा झालेल्या आहेत. 34 धावांच्या 11 धावांची गरज. हितेशजी मडवे सरांना आमंत्रित केलं जात आहे. प्लीज वेलकम सर. मुख्य मंचावर आपली स्वप्नपूर्ती इकडे झालेली आहे आणि संदेजी चौधरी मुख्य मंचावर उपस्थित आहेत, आपल्याला आमंत्रित करत आहेत. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. तेजा जय आहे. यावेळेला पहिल्या चेंडूला नक्कीच प्रेक्षकाने टिपलाय झेल. हा आहे षटकार. 5 धावांची गरज आहे. आज आगळं वेगळं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या इनिंगमध्ये जे पण गोलंदाजी करतात चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र खूपच चांगला चेंडू आला, शफल करून खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड विकेटचं पतन. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. तर नक्कीच आज आपण बघता आहेत OTW ग्रुप देखील आहे. नक्कीच ओसार, तनाशी, वाढवण असा आमचा OTW ग्रुपचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कालच्या दिवसात ओसारचा संघ बघितला, तनाशीचा संघ बघितला, तर आज आपल्याला वाढवणचे संघ पाहायला मिळत आहेत. भंडारी समाजच्या ज्या माध्यमातून हे देखील चित्र पाहायला मिळते आहे पांडवाज 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून. परंतु तेजाने मात्र कमबॅक करून दिलेला आहे, एक झटका मिळवलेला आहे. सांगतात ना लेट आहे दुरुस्त आहे, परंतु ही दुरुस्त कामगिरी ही होईल का, कारण धावसंख्या पोहोचली आहे 29 वर आणि गरज आहे 5 धावांची. तर हे समीकरण मात्र थोडंसं मोठं आहे आणि त्या दिशेने जर कामगिरी कालच्या दिवसात अमोलने ज्या पद्धतीने विकेटची हॅट्रिक दाखवली, इकडे तसं तेजा काय करून दाखवेल का. बिग हिटर फलंदाजांना डकआउटचा रस्ता, परंतु नाही. इकडे खराब चेंडू आला आहे, वाईटचा इशारा येतो आहे. धावसंख्या 1 अतिरिक्त बहाल केली जाते आहे. धावसंख्या पोहोचली आहे 30. आता मात्र एक बिग हिट अँड बिग हिटच्या माध्यमातून MS धोनी स्टाईल विन करून दिलं जाईल का, परंतु नाही. चांगला चेंडू आला आहे, सुरेख गोलंदाजी, तेजा एक उत्कृष्ट गोलंदाज आणि कामगिरी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज मात्र फलंदाजीमध्ये थोडंसं निराश केलेलं आहे या मैदानाने. नक्कीच जे संघ हारले त्याचं दुःख नाहीये, परंतु लो स्कोअरमध्ये हारले हे खूप मोठं दुःख आहे प्रीतमजी, कारण ज्या संघांच्या नावी मोठी खेळी दर्जा आहे आणि त्या संघांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त कमी धावांमध्ये रोखलं गेलं, हे दुःख खूप मोठं आहे.
कारण हे दुःख पोहोचवणे खूप जबाबदारी असणार आहे. कुठं हृदयाला कुठे ना कुठेतरी ते सहन करणे आणि त्याच्या पुन्हा पुन्हा आठवणी आणि विजयी चौकार इकडे पाहायला मिळतो आहे. यस, मॅचला केला जात आहे फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन MMC वॉर्ड 1. तर मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा जाहीर केला जाईल या ठिकाणी.